प्रकरण 4 मध्ये भाग 5 संघराज्य या घटनेच्या प्रकरण 4 मध्ये अनुच्छेद 124 असं म्हणतोय की सर्वोच्च न्यायालय स्थापन करणे आणि घटित करणे म्हणजे एस्टॅब्लिश आणि कॉन्स्टिट्यूट. एकदा प्रस्थापित केल्यानंतर त्याची रचना कशी असेल म्हणजे स्थापन करणे, प्रस्थापित करणे आणि त्याची रचना कशी असावी त्याबद्दलचं विवेचन या अनुच्छेद 124 मध्ये दिलेला आहे. याचा अर्थ घटना अशी म्हणते की देशाला एक सर्वोच्च न्यायालय असेल, सुप्रीम कोर्ट असणार. ते सुप्रीम कोर्ट कसं घटित होईल त्याबद्दलचे समभाग 1 असं म्हणतो, भारताचा मुख्य न्यायमूर्ती, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, भारताचा मुख्य न्यायमूर्ती आणि संसद कायद्याद्वारे अधिक संख्या विहित करीपर्यंत जास्तीत जास्त 7 इतके अन्य न्यायाधीश मिळून बनलेले भारताचे एक सर्वोच्च न्यायालय असेल. जास्तीत जास्त किती? 7. 7 न्यायाधीश आणि एक भारताचा मुख्य न्यायाधीश अशा प्रकारे एक सर्वोच्च न्यायालय, सुप्रीम कोर्ट हे भारतामध्ये कार्यरत असेल असा या अनुच्छेदाचा म्हणण्याचा अर्थ आहे. आता 7च्या पुढे न्यायाधीशांची संख्या कुठल्या परिस्थितीत जाऊ शकते हे सुद्धा आपण पुढे पाहणार आहोत, परंतु घटनेने सांगितलंय 7 इतके. आता 7 इतके म्हटल्यानंतर आपण पुढे जर पाहिलं तर ही संख्या 2008 ला घटनेमध्ये एक घटना दुरुस्ती करण्यात आलेली आणि 7 ही संख्या 30 पर्यंत वाढवण्यासाठी ही 2008 ची घटना दुरुस्ती कलम 2 प्रमाणे करण्यात आलेली आहे. म्हणजे 7 न्यायाधीश असावेत असा घटनेचा शिरस्ता हा संसदेच्या कायदेशीर चौकटीप्रमाणे, संविधानिक चौकटीप्रमाणे बदलण्यात येऊन 30 पर्यंत झालेला आहे. कारण 7 न्यायाधीश म्हटले तर मग आपल्या समोर असं येतं, 9 न्यायाधीशाच्या खंडपीठाने इंदिरा साहनी केसमध्ये निर्णय दिला, ते 9 कसे झाले? तर 7च आहे. पण हे बदलण्यात आलेले आहे, हे आपण लक्षात घ्यायचंय. 2008 चा हा घटना दुरुस्ती क्रम आहे आणि त्याप्रमाणे 2009 पासून हे लागू झालेलं आहे. हा मुद्दा क्लिअर झाल्यानंतर आपण समभाग 2 जेव्हा पाहतो तेव्हा असं म्हटलेलं आहे की राष्ट्रपती हा सर्वोच्च न्यायालय आणि राज्यातील उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि राज्यातील उच्च न्यायालय यातील न्यायाधीशांपैकी त्याला ज्या प्रयोजनार्थ ज्यांच्याशी विचार विनिमय करणे आवश्यक वाटेल अशा न्यायाधीशांशी विचार विनिमय केल्यानंतर स्वतःच्या सहीनिशी व स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशास नियुक्ती करील आणि तो न्यायाधीश 65 वर्षे वयाचा होईपर्यंत पदभार धारण करील. याला परंतु आहे. परंतु आपण पुढे बघू. पण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची आणि इतर जे न्यायाधीश आहे त्यांची, उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहे त्यांची, राष्ट्रपती हा सर्वोच्च न्यायालय आणि राज्यातील उच्च न्यायालय यातील न्यायाधीशांपैकी त्याला ज्या प्रयोजनार्थ ज्यांच्याशी विचार विनिमय करणे आवश्यक वाटेल अशा न्यायाधीशांची विचार विनिमय केल्यानंतर, म्हणजे राष्ट्रपतीला ज्या न्यायाधीशाचा विचार घ्यावासा वाटेल, कोणाला नियुक्त करण्यासाठी कोणाचं शिफारस पत्र आपण गृहीत धरावं, हा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे. अशा न्यायाधीशांचे विचार विनिमय केल्यानंतर स्वतःच्या सहीनिशी, म्हणजे हे अधिकार राष्ट्रपती शिवाय इतर कुठल्याही प्राधिकारी
असणाऱ्या अधिकाऱ्याला दिले नाही. म्हणजे ज्यांच्याकडे पदभार आहे, एखाद्या वेळी उपराष्ट्रपती म्हणेल की उपराष्ट्रपतीच्या सहीनी राष्ट्रपतीचा कारभार आहे आणि करतो, तर तसं होणार नाही. राष्ट्रपतीच्या सहीनी, सही शिक्क्यानिशी स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशास नियुक्त करील आणि तो न्यायाधीश 65 वर्षे म्हणजे त्याच्या वयोमर्यादा, त्याचं जे निवृत्ती वय आहे ते निवृत्ती वय 65 वर्ष असेल. सर्वसाधारण राज्य सरकारचे जे अधिकारी आहे ते आपण बघतो 58 या वर्षी सेवानिवृत्त होतात. राज्य सरकारचे 58, केंद्र सरकारचे 60 असं निवृत्ती वयोमर्यादा आखून दिलेली आहे. परंतु सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाचे जे न्यायाधीश आहेत त्यांच्यासाठी निवृत्तीचं वय जे आहे ते 65 वर्ष घटनेने स्वयं निर्धारित केलेलं आहे. त्याच्यामुळं घटनेच्या प्रघाताप्रमाणे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय याचे जे न्यायाधीश आहे ते वय वर्ष 65 पर्यंत आपल्या सेवेत रुजू राहू शकतात. परंतु असे की मुख्य न्यायमूर्तीहून अन्य न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या बाबतीत भारताच्या मुख्य न्यायमूर्तीशी नेहमीच विचार विनिमय करण्यात येईल. याला आणखी परंतु आहे. ते परंतु 2 प्रकारचे आहे. परंतु हा एक आपण पहिला परंतु बघून घेऊ की मुख्य न्यायमूर्ती अन्य न्यायाधीशाच्या नियुक्तीच्या बाबतीत मुख्य न्यायमूर्तीहून अन्य न्यायाधीशांच्या नियुक्तीच्या बाबतीत म्हणजे जे चीफ जस्टिस ऑफ इंडिया आहे त्यांच्या सहमतीशिवाय किंवा त्यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय किंवा त्यांची सहमती लेखी स्वरूपात असल्याशिवाय इतर न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करणार नाही. आणि नेहमीच हा शब्द महत्वाचा आहे. मुख्य न्यायमूर्तींशी नेहमीच विचारविनिमय करण्यात येईल. मुख्य न्यायमूर्तीचं मत विचारात घेतल्याशिवाय कुठल्याही न्यायमूर्ती किंवा न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करणार नाही असं या समभाग 2 मध्ये परंतु मध्ये म्हटलेलं. याला परत 2 परंतु आहेत ते पण आपण वाचून घेऊ. परंतु आणखी असे की न्यायाधीश राष्ट्रपती संबोधून आपल्या पदाचा स्वतःच्या सहीनिशी लेखी राजीनामा देऊ शकेल. एखाद्या न्यायाधीशाला नियुक्त केल्यानंतर जर त्याला वाटलं की आपण आपल्या पदावर राहण्यास असमर्थ आहोत, योग्य नाही आहोत, अयोग्य आहोत, तर असा न्यायाधीश राष्ट्रपतीला आपल्या लेखी पत्राद्वारे आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतो. दुसरं असं म्हटलेलं आहे, न्यायाधीशास त्याच्या पदावरून खंड 4 मध्ये तरतूद केलेल्या रीतीने दूर करता येईल. आपण खंड 2 बघतो आहोत, परंतु खंड 4 मध्ये जर असा एखादा न्यायाधीश असेल तर त्या न्यायाधीशाला त्याच्या पदावरून दूर करता येईल किंवा 65 वर्ष वयोमर्यादा होण्याच्या आधी. म्हणजे एखादा न्यायाधीश जर त्याच्या पदावरून पदउतार होणार असेल तर तो कुठल्या परिस्थितीत होऊ शकतो. त्याच्या 2 प्रक्रिया या ठिकाणी दिलेल्या आहे. एक तर स्वतः राजीनामा देणे किंवा त्याच्यावर इम्पीचमेंट प्रोसेस ज्याला म्हणतो आपण, महाभियोग चालवून त्यांना काढणे. आता महाभियोग कसं चालवायचं तो खंड 4 मध्ये पुढच्या समभाग 4 मध्ये आपण हा अनुच्छेद 124 मध्ये बघणार आहोत. याच्यामध्ये एक उपसमभाग आहे 2 क. ते असं म्हणतात की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे वय संसद कायद्याद्वारे तरतूद करील अशा प्राधिकाऱ्याकडून आणि अशा रीतीने निर्धारित केले जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे वय म्हणजे 65 वर्ष या वयामध्ये जर काही फेरबदल करावयाचा असेल तर संसद जोपर्यंत कायदा पारित करणार नाही तोपर्यंत असे फेरबदल करता येणार नाही असा याचा अर्थ आहे. तिसरा समभाग असं म्हणतो की एखादी व्यक्ती भारतीय नागरिक आणि एखाद्या उच्च न्यायालयाची अथवा अशा 2 किंवा अधिक न्यायालयाची निदान सलग 5 वर्ष न्यायाधीश किंवा एखाद्या उच्च न्यायालयाचा
अथवा अशा 2 किंवा अधिक न्यायालयाचा निदान सलग 10 वर्षे अधिवक्ता, प्रॉसिक्युटर किंवा प्लीडर, गव्हर्नमेंट प्लीडर ज्याला आपण म्हणतो, 10 वर्ष अधिवक्ता किंवा राष्ट्रपतीच्या मते विख्यात विधिवेत्ता. विख्यात विधिवेत्ता म्हणजे कायदेपंडित. विधिवेत्ताचा अर्थ कायदेपंडित असल्याशिवाय सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्तीस पात्र असणार नाही. याला स्पष्टीकरण आहे. 2 स्पष्टीकरण बघण्याच्या आधी आपण हे बघून घेऊया की कुठल्या व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे इतर न्यायाधीशांपैकी किंवा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यापैकी जर नेमणूक मिळणार असेल तर त्याची किमान पात्रता काय पाहिजे त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे की उच्च न्यायालयाची अथवा अशा 2 किंवा अधिक न्यायालयाची निदान सलग 5 वर्षे न्यायाधीश म्हणून राहणे. म्हणजे जो उच्च न्यायालयामध्ये 5 वर्ष न्यायाधीश म्हणून राहिला असेल किंवा उच्च न्यायालयाचा अथवा अशा 2 किंवा अधिक न्यायालयाचा निदान सलग 10 वर्षे अधिवक्ता, गव्हर्नमेंट प्लीडर असा राहिला असेल किंवा राष्ट्रपतीच्या मते विख्यात विधिवेत्ता म्हणजे प्रसिद्ध कायदेतज्ञ, कायदेपंडित असा राहिला असेल, अशा न्यायमूर्तीची नेमणूक सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून करता येऊ शकते. आता याच्यामध्ये स्पष्टीकरण 1 असं म्हणतं की या खंडातील उच्च न्यायालय याचा अर्थ भारताच्या राज्य क्षेत्राच्या कोणत्याही भागात जी अधिकारिता वापरीत आहे अथवा या संविधानाच्या प्रारंभापूर्वी कोणत्याही काळी वापरत होते असे उच्च न्यायालय असा आहे. हायकोर्टाचा अर्थ या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर पहिलं हायकोर्ट भारतामध्ये 1862 साली स्थापन झालं. 1862 हा काळ पहिलं स्वातंत्र्य युद्ध 1857 ज्यावेळी झालं त्याच्यानंतर साधारण 5 वर्षाचा आहे. 1858 ला भारत देश हा ब्रिटनच्या राणीच्या अधिपत्याखाली गेला. त्यानंतर 59-60 आणि 60 पासून 1860 पासून भारतामध्ये इंडियन पिनल कोड जो लॉर्ड मेकॉले नावाच्या ब्रिटिश कायदेपंडितांनी लिहिला तो लागू करण्यात आला आणि 1862 मध्ये पहिलं उच्च न्यायालय मद्रासला स्थापन झालं. हा जो उच्च न्यायालयाचा आपण इतिहास बघितला तेव्हा सर्वोच्च न्यायालय नव्हतं. सर्वोच्च न्यायालय हे ब्रिटिश काळामध्ये अस्तित्वात आलं नाही. भारताच्या संविधानिक यंत्रणा कार्य करीत असताना ते अस्तित्वात आलेलं आहे. परंतु उच्च न्यायालय अस्तित्वात होतं आणि जे जे उच्च न्यायालय अस्तित्वात होती त्या सगळ्यांचा उच्च न्यायालय या अर्थामध्ये या शब्दामध्ये अर्थ प्रतीत व्हावा म्हणून या खंडातील उच्च न्यायालय याचा अर्थ भारताच्या राज्य क्षेत्राच्या कोणत्याही भागात जी अधिकारिता वापरीत आहे अथवा या संविधानाच्या प्रारंभापूर्वी कोणत्याही काळी वापरत होते असे उच्च न्यायालय असं आहे. म्हणजे उच्च न्यायालय म्हटल्यानंतर सर्व प्रकारची हायकोर्ट्स, उच्च न्यायालय, राज्य क्षेत्र, काही ब्रिटिश डोमेनचा जो प्रोव्हिन्शियल भाग आहे भारताचा तो या सगळ्याचा समावेश या ठिकाणी उच्च न्यायालय या संज्ञेमध्ये करण्यात आलेला आहे. दुसरं स्पष्टीकरण असं म्हणतं की या खंडाच्या प्रयोजनार्थ एखादी व्यक्ती जितक्या कालावधीसाठी अधिवक्ता असेल तो कालावधी मोजताना गव्हर्नमेंट प्लीडर अधिवक्ता असेल तो कालावधी मोजताना ती व्यक्ती अधिवक्ता झाल्यानंतर तिने ज्या कोणत्याही कालावधीमध्ये जिल्हा न्यायाधीशाच्या पदाहून कनिष्ठ असलेले न्यायिक अधिकार पद धारण केलेले असेल तो कालावधी त्यात समाविष्ट केला जाईल. म्हणजे या ठिकाणी अधिवक्ता याचा कालावधी मोजत असताना
अधिवक्ता झाल्यानंतर तिने ज्या कोणत्याही कालावधीमध्ये जिल्हा न्यायाधीशाच्या पदाहून कनिष्ठ नसलेले म्हणजे कमीत कमी डिस्ट्रिक्ट जज तो असला पाहिजे. म्हणजे जिल्हा न्यायाधीशाच्या पदाहून कनिष्ठ नसलेले न्यायिक अधिकारपद धारण केले असेल तो कालावधी त्यात समाविष्ट केला जाईल. म्हणजे 10 वर्षाचा अधिवक्त्याचा जो कालावधी आहे, आपण जो समभाग 3 बघितला त्याच्यामध्ये एखाद्या उच्च न्यायालयाचा अथवा अशा 2 किंवा अधिक न्यायालयाचा निदान सलग 10 वर्षे अधिवक्ता असा जो आपण शब्द या ठिकाणी बघितलाय गव्हर्नमेंट प्लीडर, त्याचा 10 वर्ष कालावधी कसा मोजला जाईल याच्याबद्दल याचं एक्सप्लेनेशन 2 स्पष्टीकरण 2 मध्ये असं म्हणतं, या खंडाच्या प्रयोजनार्थ एखादी व्यक्ती जितक्या कालावधीसाठी अधिवक्ता असेल तो कालावधी मोजताना ती व्यक्ती अधिवक्ता झाल्यानंतर म्हणजे गव्हर्नमेंट प्लीडर या पदावर त्याला पदोन्नती मिळाल्यानंतर तिने ज्या कोणत्याही कालावधीमध्ये जिल्हा न्यायाधीशाच्या पदाहून कनिष्ठ नसलेले न्यायिक अधिकारपद धारण केलेले असेल तो कालावधी त्यात समाविष्ट केला जाईल. म्हणजे अधिवक्ता होण्याच्या आधी जर तो डिस्ट्रिक्ट जज म्हणून कुठल्या जिल्हा न्यायालयामध्ये काम करत असेल तर तो कालावधी सुद्धा त्याचा एकत्रित कालावधी 10 वर्षाच्या मोजदादीमध्ये समाविष्ट करण्यात येईल असा याचा अर्थ आहे. समभाग 4 पुढे असं म्हणतो की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास शाबित झालेली गैरवर्तणूक किंवा अक्षमता या कारणास्तव त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी, आता हे पदावरून दूर करण्याचं जे आपण बघितलंय समभाग 2 मध्ये उपसमभाग 2 समभाग 2 चा उपसमभाग 2 असं म्हणतो की न्यायाधीशास त्याच्या पदावरून खंड 4 मध्ये तरतूद केलेल्या रीतीने दूर करता येईल. आता ही जी तरतूद आहे ती तरतूद आपण बघूया. समभाग 4 मध्ये ही तरतूद दिलेली आहे. काय म्हणतंय समभाग 4? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास साबित झालेली गैरवर्तणूक किंवा अक्षमता तो सक्षम नसेल या कारणास्तव त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी संसदेच्या प्रत्येक सभागृहाकडून त्या सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या बहुमताचा आणि त्या सभागृहातील उपस्थित असलेल्या आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3हून कमी नाही इतक्या बहुमताचा पाठिंबा असणारे समावेदन म्हणजे निवेदन, एक ठराव त्याच सत्रात राष्ट्रपती सादर करण्यात आल्यानंतर राष्ट्रपतीने आदेश दिल्याखेरीज त्याच्या पदावरून दूर केले जाणार नाही. म्हणजे एखादा न्यायाधीश त्याची गैरवर्तणूक जर झाली असेल किंवा गैरवर्तणुकीसाठी त्याच्यावर ॲलिगेशन्स असतील किंवा मिसकंडक्ट ज्याला आपण म्हणतो असं, त्याबद्दल त्याला पदावरून काढण्यात येऊ शकतं. दुसरं आहे जो सक्षम नाही. आता ही अक्षमता ही कोणी ठरवायची आहे? ती राष्ट्रपतीने ठरवायची. तो सक्षम आहे की सक्षम नाही आहे. समजा कुठल्या कारणास्तव एखादा न्यायाधीश हा त्या पदावर राहण्यास सक्षम नसेल, जसं गोगोई नावाचे सरन्यायाधीश होते आणि त्यांच्याबद्दल जे ॲलिगेशन झालं होतं एका महिलेने तिचा विनयभंग केल्याचा जो त्यांच्यावर आरोप केला होता आणि त्याच्यावर त्यांच्या अगेन्स्ट एक महाभियोग अभियान लावण्यात आलं होतं. तर कुठल्याही बाबतीमध्ये त्याच्या सक्षमतेला बाधा येत असेल किंवा तो अक्षम असेल, सक्षम नसेल, अशा न्यायाधीशाच्या गैरवर्तणुकीबाबत काय प्रोव्हिजन आहे की संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये जेवढे लोक सत्र चालू असताना संसदेचं अधिवेशन सुरू पाहिजे, संसदेच्या अधिवेशनामध्ये जेवढे लोक त्या दिवशी उपस्थित असतील, ज्या दिवशी अशा न्यायाधीशाला दूर करण्याचा प्रस्ताव आला असेल त्या दिवशी जेवढे लोक संसदेच्या त्या सभागृहात उपस्थित असतील त्यापैकी 2/3 म्हणजे 75% लोकांनी ठराव पास केला पाहिजे. दोन्ही सभागृहामध्ये तो ठराव पास झाला पाहिजे. म्हणजे
एकत्रित संयुक्त बैठकीमध्ये होऊ द्या किंवा मग लोकसभेमध्ये ठराव पारित झाल्यानंतर तो ठराव राज्यसभेमध्ये पारित होऊ द्या. अशा पद्धतीनं ठराव जर पारित झाला असेल तर अशा पद्धतीचा पारित झालेला ठराव जेव्हा राष्ट्रपतीकडे जाईल आणि राष्ट्रपती त्याच्यावर आदेश करतील की येस ही कॅन बी रिमूव्ड फ्रॉम हिज पोस्ट, म्हणजे त्याला पदावरून दूर करा, असा जेव्हा राष्ट्रपती आदेश करतील तेव्हाच सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहे त्यांना पदावरून दूर करता येईल, अन्यथा नाही. म्हणजे आपण सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश याची नियुक्ती आणि त्यांना पदावरून दूर करण्याची जी एक प्रक्रिया आहे ती जी घटनेमध्ये दिलेली आहे 124 अनुच्छेदामध्ये, त्याचा विचार करताना या ठिकाणी संसदेचं सुद्धा मध्ये कार्यक्षेत्र निहित करण्यात आलेलं आहे. संसदेत हे ठराव पारित झाल्याशिवाय अशा न्यायाधीशास आपल्याला पदमुक्त करता येणार नाही. पुढे समभाग 5 असं म्हणतो, संसद खंड 4 अन्वये समावेदन सादर करणे किंवा एखाद्या न्यायाधीशाची गैरवर्तणूक किंवा अक्षमता याचे अन्वेषण आणि साबिती या संबंधीच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनियमन करू शकेल. आता संसदेमध्ये समजा असा प्रस्ताव आला की या न्यायाधीशाचं गैरवर्तणूक आहे, याला पदावरून दूर केलं पाहिजे, तर खरंच ते गैरवर्तणूक योग्य आहे की अयोग्य आहे त्यासाठी जर तपास, अन्वेषण, इन्व्हेस्टिगेशन करायचं असेल तर एखादी समिती हे गैरवर्तन साबित करण्यासाठी नेमण्याचा अधिकार हा संसदेस आहे. म्हणजे संसदेच्या दोन्ही सभागृहांना हा अधिकार आहे. लोकसभाही ते करू शकतं आणि राज्यसभा सुद्धा अशा प्रकारची समिती गठन करून त्याच्यावर चौकशी आयोग बसवला जाऊ शकतो. हे या ठिकाणी उपखंड आपल्या 5 मध्ये, समभाग 5 मध्ये म्हटलेला आहे. समभाग 6 त्याच्या पुढे असं म्हणतो की सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीश म्हणून नियुक्त झालेली प्रत्येक व्यक्ती आपले पद ग्रहण करण्यापूर्वी राष्ट्रपती समोर अथवा त्याने याबाबत नियुक्त केलेल्या एखाद्या व्यक्तीसमोर 3ऱ्या अनुसूचीत ज्या प्रयोजनार्थ घालून दिलेल्या नमुन्यानुसार शपथ घेऊन किंवा प्रतिज्ञा करून त्यावर सही करेल. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीश म्हणून एखादी व्यक्ती जेव्हा आपलं पदग्रहण करेल तेव्हा पदग्रहण करण्याच्या आधी त्यांना शपथ घ्यावी लागेल. ती अनुसूची परिशिष्ट 3 मध्ये दिलेल्या नमुन्यानुसार शपथविधी हा राष्ट्रपती समोर किंवा राष्ट्रपतीने एखाद्या वेळी एखाद्या व्यक्तीची त्यासाठी नेमणूक केली असेल तर अशा व्यक्तीसमोर त्याला शपथ घ्यावी लागेल. अशी व्यक्ती कोण असेल? उपराष्ट्रपती असेल, म्हणजे जी राज्यसभेची सभापती होते, तिच्या कार्यपदाच्या अनुसार, किंवा मग अध्यक्ष असेल लोकसभेचा, अशा कुठल्याही व्यक्तीची ज्याची नेमणूक राष्ट्रपतींनी ज्याची नेमणूक केली असेल अशा व्यक्तीसमोर शपथ घेऊन, आणि ही शपथेचा जो नमुना आहे तो शपथेचा नमुना परिशिष्ट 3 मध्ये घालून दिलेल्या नमुन्याप्रमाणे आहे. तो आपण परिशिष्ट जेव्हा बघू तेव्हा बघूया, ते स्टॅटिस्टिकल इन्फॉर्मेशन आहे. 7वं समभाग आणि शेवटचा अनुच्छेद 124 चा असं म्हणतो की जिने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे पद धारण केले आहे अशा कोणत्याही व्यक्तीला भारताच्या राज्यक्षेत्रातील कोणत्याही न्यायालयात किंवा कोणत्याही प्राधिकाऱ्यासमोर वकिली करता येणार नाही किंवा काम चालवता येणार नाही. ज्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाचे पद धारण केलेलं आहे, मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीश, सुप्रीम कोर्टाचे, अशा न्यायाधीशाला कुठल्याही न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करता येणार नाही किंवा त्यांच्या अंडर एखादी न्यायिक अभियान चालवता येणार नाही प्रायव्हेटली. याचा काय अर्थ असेल, हे कशासाठी घातलेलं असेल की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला एवढे अधिकार आहे, त्यांची नियुक्ती इतकी वरिष्ठ पातळीवरून होते की अशा प्रकारे जर एखाद्या न्यायाधीशाला प्रॅक्टिस करण्याची मुभा दिली तर जो न्यायाधीश न्यायालयामध्ये
न्यायपीठावर बसलेला आहे त्याच्यावरती दडपण येण्याची शक्यता लक्षात घेऊन हा समभाग 7 असं म्हणतो की सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्तीचं किंवा न्यायाधीशाचं काम केलेल्या व्यक्तीला कुठल्याही न्यायालयात प्रॅक्टिस करता येणार नाही, वकिली करता येणार नाही किंवा काम चालवता येणार नाही. एखादा काउन्सिलिंग असेल करणारा किंवा वकील समोर 2-4 उभे करून त्याच्या पाठी त्यांचा मार्गदर्शन करणारा असा असेल, ज्याला आपण काउन्सिल म्हणतो, सिनियर काउन्सिल, ज्युनियर काउन्सिल वगैरे, अशा प्रकारचं काउन्सिलिंग सुद्धा एखाद्या खटल्यामध्ये करता येणार नाही. थोडक्यात काय, तर सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशाचं पद ज्या व्यक्तीने भूषवलं आहे त्या व्यक्तीला वकिली करता येणार नाही कुठल्याही न्यायालयात. अशा रीतीने हा 124वा अनुच्छेद आपण बघितलाय. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय याच्यात न्यायाधीशाच्या नेमणुका, त्याची प्रक्रिया, पदावरून दूर करण्याची प्रक्रिया आणि अशा न्यायाधीशांना कुठल्याही न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करता येणार नाही याबद्दलचा माहिती, याबद्दलची संदर्भातील माहिती आपण याच्यात बघितली आहे. 125 अनुच्छेद असा म्हणतो की संसद कायद्याद्वारे निर्धारित करील असे वेतन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना दिले जाईल आणि त्या बाबतीत अशी तरतूद केली जाईपर्यंत दुसऱ्या अनुसूचित विनिर्दिष्ट करण्यात आलेले वेतन दिले जाईल. म्हणजे सेकंड जे अपेंडिक्स आहे घटनेचं त्याप्रमाणे किंवा काही इतर भत्ते असतील तर ते संसदेने कायदा करून निर्धारित केले पाहिजे. दुसरा समभाग अनुच्छेद 125 असं म्हणतो की प्रत्येक न्यायाधीश संसदेने केलेल्या कायद्याद्वारे किंवा तदन्वये वेळोवेळी निर्धारित केले जातील असे विशेष अधिकार व भत्ते आणि अनुपस्थिती, रजा व निवृत्ती वेतन याबाबतचे हक्क आणि ते तसे निर्धारित केले जाईपर्यंत दुसऱ्या सूचीतील विनिर्दिष्ट करण्यात आलेले विशेष अधिकार, भत्ते आणि हक्क मिळण्यास हकदार असेल. म्हणजे जे जे काही संसदेने त्यांच्या वेतन, भत्ते, रजा, बाकीच्या सगळ्या सेवा काळाबद्दलच्या ज्या तरतुदी आहे त्या तरतुदीनुसार त्यांना ते मिळेल. एक तर संसदेने कायदा केला असला पाहिजे. असा कायदा जर केला नसेल तर परिशिष्ट 2 अनुसूची 2 मध्ये जे नियम दिले त्या नियमानुसार त्यांना वेतन, भत्ते, रजा आणि निवृत्ती वेतन, पेन्शन हे सगळं मिळण्यास ते हक्कदार असतील. इथं हक्क शब्द आहे म्हणजे दॅट इज द राईट, दॅट इज द ऑथॉरिटी बीन एस्टॅब्लिश अंडर द कॉन्स्टिट्यूशन. ते हक्क त्यांचे प्रस्थापित करण्यात आलेले आहे. परंतु असे की न्यायाधीशाचे विशेष अधिकार अथवा भत्ते अथवा अनुपस्थिती, रजा किंवा निवृत्ती वेतन याबाबतचे त्यांचे हक्क यापैकी कशातही त्याला नुकसानकारक होईल असा बदल त्याच्या नियुक्तीनंतर केला जाणार नाही. म्हणजे नियुक्ती होत असताना जे भत्ते, जे वेतन, जे नियम त्याच्या निवृत्तीला, रजेला सगळ्यांना लागू आहेत असे नियम जर बदलले, एखाद्याला नियुक्ती मिळाली समजा 2010 साली आणि 2012 साली नियमात बदल झाला, तर 2010 साली नियुक्ती मिळालेल्या न्यायाधीशाला 2010 ला जे नियम अस्तित्वात होते त्या नियमानुसार त्याचे पद, भत्ते व अनेक गोष्टी मिळतील. परंतु समजा त्याच्यामध्ये 2010 नंतर काही बदल झाले आणि ते बदल जास्त झाले असेल, म्हणजे वेतन वाढलं असेल, रजेचा कालावधी वाढला असेल, निवृत्तीचं वेतन अजून काही त्याच्यामध्ये भत्ते समाविष्ट करण्यात आले असतील, तर ते अधिक जे आहे ते मिळू शकेल. परंतु त्यांना नुकसान होईल, त्यांचं कमी होईल असं काही होणार नाही. म्हणजे न्यायाधीशाच्या नियुक्तीनंतर जर एखाद्या वेळी त्यांच्या वेतना भत्त्याबद्दल काही रक्कम कमी करण्यात आली असेल कायदेशीररित्या, तर ते त्यांना लागू पडणार नाही. पण जास्त झाली असेल तर ती निश्चितपणे मिळेल. म्हणून त्याला शब्द वापरलेला आहे, नुकसानकारक होईल असा बदल त्यांच्या नियुक्तीनंतर केला जाणार नाही. त्याला एक परंतु म्हटलेला आहे. परंतु असे की न्यायाधीशाचे विशेष अधिकार अथवा भत्ते अथवा अनुपस्थिती, रजा किंवा निवृत्ती वेतन याबाबतचे त्यांचे हक्क यापैकी कशातही त्यांना नुकसानकारक होईल असा बदल त्यांच्या नियुक्तीनंतर केला जाणार नाही. थोडक्यात न्यायाधीशांचं नुकसान होईल आर्थिक, अशा प्रकारचे बदल जर असतील तर ते त्यांना लागू पडणार नाही. फायदा असेल निश्चितपणे लागू पडेल. 126वा अनुच्छेद असं म्हणतं, कार्यकारी मुख्य न्यायमूर्तीची नियुक्ती आणि कार्यकारी मुख्य न्यायमूर्तीची नियुक्ती
विशद करत असताना एका वाक्यातच हे अनुच्छेद आटोपलेला आहे. जेव्हा भारताच्या मुख्य न्यायमूर्तीचे पद रिक्त असेल, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, भारताच्या मुख्य न्यायमूर्तीचे पद रिक्त असेल अथवा मुख्य न्यायमूर्ती अनुपस्थितीच्या कारणामुळे किंवा अन्यथा आपल्या पदाच्या कर्तव्याचे पालन करण्यास असमर्थ असेल, तेव्हा त्या पदाची कर्तव्ये त्या न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशांपैकी ज्या एकाची राष्ट्रपती त्या प्रयोजनाकरता नियुक्ती करील तो न्यायाधीश पार पाडेल. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीचं जे पद आहे ते रिक्त राहता कामा नये. जर तो असमर्थ असेल किंवा पद रिक्त झालं असेल तर राष्ट्रपती त्या ठिकाणी दुसऱ्या न्यायाधीशाची नेमणूक करेल, पण तो न्यायाधीश हा सुप्रीम कोर्टातल्या म्हणजे सर्वोच्च न्यायालयातल्या न्यायमूर्तींपैकीच एक असला पाहिजे, असा शिरस्ता 126 मध्ये विशद केलेला आहे. अनुच्छेद 127 तदर्थ न्यायाधीशाची नियुक्ती, अपॉइंटमेंट ऑफ ॲडहॉक. ॲडहॉक हा शब्द आहे तदर्थ. तदर्थ म्हणजे त्या अर्थाने तो त्याला आपण तदर्थ म्हणतो. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश या अर्थाने ज्याचा उल्लेख होऊ शकतो अशा न्यायाधीशाची नियुक्ती, तदर्थ न्यायाधीशाची नियुक्ती. जर एखाद्या वेळी सर्वोच्च न्यायालयाचे एखादे सत्र भरण्यासाठी किंवा चालू ठेवण्यासाठी लागणाऱ्या गणसंख्ये इतके त्या न्यायालयाचे न्यायाधीश उपलब्ध नसतील तर, म्हणजे समजा 15 न्यायाधीशाचं 21 न्यायाधीशाचं, अजून अशी वेळ आली नाही, जास्तीत जास्त 11 पर्यंत आपण गेलेलो, 11 न्यायाधीशाचं संख्या असलेलं असं एखादं न्यायपीठ आपल्याला स्थापन करायचं असेल किंवा त्याच्या अशा न्यायपीठा थ्रू एखाद्या खटल्याचा निकाल आपल्याला लावून घ्यायचा असेल, त्याच्यावर न्यायाची प्रक्रिया करायची असेल, तर तेवढी संख्या जर उपलब्ध नसेल तर राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने आणि संबंधित उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीचा विचार घेतल्यानंतर, संबंधित उच्च न्यायालयाचा म्हणजे ज्या उच्च न्यायालयाच्या किंवा ज्या राज्याच्या परिक्षेत्रामध्ये कार्यक्षेत्रामध्ये ती बाब आहे, अशा राज्याच्या उच्च न्यायालयाचा जो न्यायमूर्ती असेल त्याचा विचार घेतल्यानंतर भारताचा मुख्य न्यायमूर्ती हा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्याच्या दृष्टीने यथोचित पात्रता अर्हता असणाऱ्या व भारताच्या मुख्य न्यायमूर्तीने पद निर्देशित करावयाच्या उच्च न्यायाधीशाला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठासाठी तदर्थ न्यायाधीश म्हणून आवश्यक तितक्या कालावधीपर्यंत उपस्थित राहण्यासाठी लेखी विनंती करू शकेल. म्हणजे एखाद्या न्यायमूर्तीची गरजेनुसार नियुक्ती केव्हा होऊ शकते, तर ती अनुच्छेद 127 मध्ये विशद केलेल्या परिस्थितीमध्ये होऊ शकते. आणि ते कोण करू शकतो? भारताचा मुख्य न्यायाधीश, चीफ जस्टिस ऑफ इंडिया अशी नियुक्ती करू शकतो. चीफ जस्टिस ऑफ इंडियानी अशी नियुक्ती केल्यानंतर त्याला न्यायाधीश म्हणजे उच्च न्यायालयाचा सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून पात्रता त्याची गणली जाते. हा याचा अर्थ आहे समभाग 1 चा. तो आपण इथे समजून घ्यायचा. आणि हे कुठल्या परिस्थितीत होतं की जेव्हा एखादं न्यायपीठ तयार करायचं असेल आणि न्यायपीठासमोर जी निर्धारित गणसंख्या असेल ती गणसंख्या जर पूर्ण होत नसेल किंवा तेवढे न्यायाधीश उपलब्ध नसतील तर अशा वेळी ॲडहॉक जज म्हणून म्हणजे तदर्थ न्यायाधीश म्हणून आपल्याला ज्याचा अर्थ न्यायाधीश आहे असा न्यायाधीशाचा अर्थ तदर्थ म्हणजे सगळ्या अर्थाने त्यांना न्यायाधीश म्हणून संबोधलं जाईल. पण कशासाठी संबोधलं जाईल? ज्या कारणासाठी, ज्या खटल्यासाठी, ज्या बाबीसाठी नियुक्ती झाली तेवढीच. एकदा ती बाब संपली, तिचा निर्णय लागला की ते पुढे न्यायाधीश राहतीलच असं नाही, ते न्यायाधीश राहणार नाही. तशी नेमणूक म्हणजे कंडिशनल मर्यादा घालून केलेली नेमणूक ही मुख्य न्यायाधीश जे आहे भारताचे त्यांना करता येईल. समभाग 2 अनुच्छेद 127 असं म्हणतो की याप्रमाणे पदनिर्देशित केलेल्या न्यायाधीशांची उपस्थिती ज्यावेळी आणि ज्या कालावधीपर्यंत आवश्यक केली असेल त्यावेळी व त्या कालावधीपर्यंत आपल्या पदाचा अन्य कर्तव्यापेक्षा अग्रक्रम देऊन सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठामध्ये उपस्थित राहणे हे त्याचे कर्तव्य असेल आणि तो त्याप्रमाणे उपस्थित असताना
त्याला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची सर्व अधिकारिता, अधिकार व विशेष अधिकार असतील. अधिकारिता म्हणजे त्याच्या ऑफिसमध्ये असलेला त्याला अधिकार, अधिकार आणि विशेष अधिकार म्हणजे न्याय प्रदान करण्याचे अधिकार आणि विशेष अधिकार हे असतील आणि तो त्याची कर्तव्ये पार पाडेल. म्हणजे तदर्थ न्यायाधीश म्हणून जर एखाद्याची नियुक्ती झाली असेल तर त्याला न्यायाधीश पदाचे सगळे अधिकार, अर्थातच त्याबरोबर वेतन, भत्ते, रजा, निवृत्ती हे सगळं लागू झालं तसं ते लागू होईल. म्हणजे तदर्थ न्यायाधीश हा सर्वार्थाने सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून संबोधला जाईल. जे पद त्याचं लेखी पत्राद्वारे मुख्य न्यायाधीश निर्धारित करेल त्याप्रमाणे त्याला सगळे अधिकार मिळतील. 128वा अनुच्छेद असं म्हणतं की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठामध्ये निवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती. आता जे रिटायर्ड झालेले जजेस आहेत, रिटायर्ड जज आहे, निवृत्त झालेले जे जज आहे त्यांची उपस्थिती असू शकते की नाही त्याबद्दल 128 अनुच्छेदामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे की या प्रकरणात काही असले तरी, म्हणजे काही असले म्हणजे या प्रकरणात जे न्यायाधीश त्यांची वयोमर्यादा 65 असेपर्यंत असू शकतात, असा याचा संदर्भ आपण घेऊ. या प्रकरणात काही असले तरी कोणत्याही वेळी राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने भारताचा मुख्य न्यायमूर्ती जिने सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा फेडरल न्यायालयाच्या न्यायाधीशाचे पद धारण केले आहे. फेडरल न्यायालय ही संज्ञा कुठून आली, हे नामविधान कुठून आलं, हे आधीच आहे. म्हणजे ज्यावेळी हे घडलं आपलं संविधान, तेव्हा फेडरल न्यायालय ही जी संकल्पना काही ठिकाणी अस्तित्वात होती त्याला गृहीत धरून असं म्हटलेलं आहे. आणि फेडरल न्यायालयाच्या न्यायाधीशाचे पद धारण केले आहे अथवा हा घटनेमध्ये केलेला बदल आहे. ही 15वी घटना दुरुस्ती 1963 साली झाली आहे. ती आपण बघूया. मी परत वाचतो म्हणजे अथवा वरती आपल्या लक्षात येईल. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठामध्ये निवृत्त न्यायाधीशाची उपस्थिती. या प्रकरणात काही असले तरी कोणत्याही वेळी राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने भारताचा मुख्य न्यायमूर्ती जिने सर्वोच्च न्यायालयाच्या किंवा फेडरल न्यायालयाच्या न्यायाधीशाचे पद धारण केले आहे अथवा जिने उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे पद धारण केलेले आहे आणि जिच्याकडे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून निवृत्त होण्याच्या दृष्टीने यथोचित अर्हता आहे अशा कोणत्याही व्यक्तीला, म्हणजे पात्रता आहे सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची किंवा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्याची पात्रता आहे, अशा कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून स्थानापन्न होऊन कार्य करण्यासाठी विनंती करू शकेल आणि याप्रमाणे विनंती केलेली अशी प्रत्येक व्यक्ती याप्रमाणे स्थानापन्न होऊन कार्य करीत असताना राष्ट्रपती आदेशाद्वारे निर्धारित करतील असे भत्ते मिळण्यास ती पात्र असेल आणि तिला त्या न्यायालयाच्या न्यायाधीशाची सर्व अधिकारिता, अधिकार आणि विशेष अधिकार असतील, पण एरवी तो त्या न्यायालयाची न्यायाधीश मानली जाणार नाही. म्हणजे निवृत्त न्यायाधीशाची एखाद्या परिस्थितीमध्ये जर अपॉइंटमेंट केली न्यायाधीश म्हणून तर त्या प्रकरणापुरतं किंवा त्या कारणापुरतं न्यायाधीश म्हणून त्यांना राहता येईल, परंतु ते सरसकट उच्च न्यायालयाचे न्यायाधीश किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून गणले जाणार नाही. कारण तसं जर झालं तर एखादा रिटायर्ड झालेला माणूस चीफ जस्टिस होण्यासाठी 90व्या वर्षी 85व्या वर्षी सुद्धा क्लेम करेल. तो क्लेम होऊ नये म्हणून त्यांना न्यायाधीश मानलं जाणार नाही. म्हणजे हायरार्की जी आहे, जी आपली नियमावली किंवा ज्याच्यामध्ये आपण पदोन्नतीची जी गॅलरी आहे, पदोन्नतीची जी लिस्ट आहे, त्या पदोन्नतीच्या लिस्टमध्ये त्यांना गणलं जाणार नाही असा याचा अर्थ आहे. म्हणजे निवृत्त न्यायाधीशाला सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती थ्रू अशा प्रकारची नेमणूक मिळू शकते, परंतु ती नेमणूक मिळत असताना ते पदोन्नतीच्या लिस्ट मधले न्यायाधीश म्हणून गणले जाणार नाही. अर्थातच हे योग्य आहे कारण
वेतन मिळवून निवृत्ती वेतन घेऊन ते निवृत्त झालेले न्यायाधीश आहे म्हणून त्यांना परत सेवेमध्ये म्हणजे रुजू करून त्या पदावलीमध्ये त्यांचं नामनिर्देश होऊ शकणार नाही, परंतु अशा लोकांची नियुक्ती होऊ शकते. आता हे कधी होतं बघा, रिटायर्ड जे जजेस असतात त्यांना सरकारचे काही आर्बिट्रेशनचे खटले किंवा काही जे ट्रायब्युनल आहे त्यांच्या समोरचे खटले या ठिकाणी न्यायनिवाडा करण्यासाठी किंवा काही आंतरराष्ट्रीय बाबी असतील, त्या आंतरराष्ट्रीय बाबीमध्ये काही कायदेशीर अडचणी आल्या असतील, उदाहरणार्थ एखादं प्रत्यारोपण करायचं एखाद्या आरोपीचं, अबू सालेम सारखा आरोपी आहे, तो पोर्तुगीज वरून इकडे येऊन भारतामध्ये हजर होऊ इच्छितो, अशा वेळी काही प्रत्यारोपणची जी ट्रीटी किंवा करार आहे ती करायची आहे, ट्रान्सपोर्टेशन ट्रीटी ज्याला आपण म्हणतो, प्रत्यारोपण करार. अशा वेळी जर गरज लागली तर निवृत्त न्यायाधीशाची नेमणूक करता येते, पण ती त्या प्रकरणापुरती त्या कारणासाठी केलेलीच असते. तिला आपण वेगळ्या लिस्टमध्ये म्हणजे न्यायाधीशाच्या लिस्टमध्ये समाविष्ट करून घेणार नाही. याला एकच परंतु आहे. परंतु असे की त्या न्यायालयाची न्यायाधीश म्हणून स्थानापन्न होऊन कार्य करण्यास अशा कोणत्याही पूर्वोक्त व्यक्तीने संमती दिली असल्याशिवाय या अनुच्छेदातील कोणत्याही गोष्टीमुळे तिला तसे करणे भाग पडते असे मानले जाणार नाही. अर्थात याच्यामध्ये आपण जर एक शब्द बघितला तर विनंती करू शकेल असं म्हटलेलं आहे. मग कोणाला विनंती करायची? निवृत्त न्यायाधीशाला, आणि त्यांनी त्या विनंतीला मान दिला पाहिजे. ही मस्ट ऍक्सेप्ट की तुमची अपॉइंटमेंट आम्ही रिटायरमेंट नंतर करतो आहे, ते तुम्हाला स्वीकारार्ह आहे का, ते त्यांनी स्वीकारली पाहिजे, तरच अशी नियुक्ती होऊ शकते, असं 28 अनुच्छेदाचं म्हणणं आहे की निवृत्त न्यायाधीशाला सुद्धा नियुक्ती मिळू शकते.